ज्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 9 एकर जागा 99 वर्षाच्या करारावरती फक्त 1 रुपया भाडे तत्वावरती दिली जात असेल, ज्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 8,000 ते 9,000 स्क्वेअर फीट जागा अतिरिक्त बांधकामासाठी अलॉट केली जात असेल, ज्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारच्या सर्व स्कीम आणि सबसिडीज ॲप्लिकेबल असतील, ज्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला इन्कम टॅक्स, पाणीपट्टी, घरपट्टी यांच्यामध्ये सुद्धा सवलत दिली जात असेल का? कारण त्यांचा सरकारसोबत करार असा असतो की आम्ही गरजू रुग्णांना मोफत किंवा अल्प दरामध्ये त्यांच्यावरती उपचार करू, पण त्याच रुग्णालयामध्ये जर सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या पत्नीवरती जर योग्य उपचार मिळाले नाही, वेळेवरती उपचार मिळाले नाही, म्हणून त्या माऊलीला जर मृत्यूला कवटाळावं लागत असेल तर तिथे तुमच्या आमच्यासारख्यांची काय अवस्था होईल हे न विचारलेलंच बरं. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री सहायता कक्षामधून फोन जाऊन सुद्धा सकाळी 9 वाजेला आलेल्या त्या माऊलीवरती 2 वाजेपर्यंत उपचार केले जात नाही आणि सांगितलं जातं तुम्हाला जर उपचार करायचे असतील तर आधी 10 लाख रुपये भरा, मगच यांच्यावरती उपचार होतील. मग खऱ्या अर्थानं आज आमच्या विकासाची वाटचाल कुठे जाते आहे याच्यावरती विचार होणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.